नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये तुमच्या मनातील ज्या काही महाट्रान्सको या परीक्षेच्या संदर्भात शंका आहेत तर त्या शंकांचं समाधान करण्यासाठीचा एक हा प्रयत्न आहे। तर जनरली आपल्याला माहिती आहे की महाट्रान्सकोमध्ये फायनान्स आणि अकाउंट केडर्समध्ये वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। तर विशेषतः त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज या घटकाच्या संदर्भात आपल्याला काही क्वेरीज आहेत। सगळ्यात पहिलं जसं की परीक्षा ही इंग्रजीतून होणार आहे की मराठीतून होणार आहे। दुसरं म्हणजे जो आपला प्रोफेशनल नॉलेज आहे तर या प्रोफेशनल नॉलेज ज्याचं वेटेज त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे 150 पैकी 110 मार्कांचं, म्हणजेच 50 प्रश्न 110 मार्कांसाठी विचारण्यात येणार आहे। तर या प्रोफेशनल नॉलेजच्या कोणत्या घटकावर किती प्रश्न साधारणतः त्या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे। यासोबतच मित्रांनो, अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही नेमकी कशी असावी अशा स्वरूपाचे जे काही तुमचे वेगवेगळे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या की याची पात्रता काय आहे। बरोबर, पात्रता कोण पात्र या ठिकाणी आहे तर आपल्याला जाहिरातीमध्ये दिल्यानुसार बीकॉम झालेले विद्यार्थी, बरोबर, ज्यांचं बीकॉम उत्तीर्ण आहे, ठीक आहे, ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। आता बीकॉम म्हणजे काय? मग बीकॉम मध्ये स्पेशलायझेशन तुमचं कुठलंही असो, स्पेशलायझेशन असो अगर नसो, काही विद्यापीठांमध्ये बीकॉम मध्ये स्पेशलायझेशन असतं, काही विद्यापीठांमध्ये नसतं, ठीक आहे। उदाहरणार्थ काय तर बीकॉम इन बँकिंग आणि फायनान्स, ठीक आहे, बँकिंग आणि फायनान्स किंवा अकाउंटिंग अँड फायनान्स, ज्याला BAF असं देखील म्हटलं जातं। तर हे विद्यार्थी पात्र आहेत का? तर याचं उत्तर काय आहे तर तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर बघायचं मित्रांनो। काय बघायचं आहे? डिग्री सर्टिफिकेटवर जर तुमचं स्पष्टपणे बीकॉम असं लिहिलेलं असेल, बीकॉम असं लिहिलेलं असेल, मग भलेही ते कुठल्याही स्पेशलायझेशनमध्ये असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी इलिजिबल आहात। दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन आहे मित्रांनो तुमचं MSCIT त्या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण असले पाहिजे। ओके, मग याला MSCIT ला इक्विव्हॅलंट चालतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की MSCIT पाहिजे, म्हणजे याचा दुसरा अर्थ त्या ठिकाणी इतर कोर्सेस त्या ठिकाणी चालणार नाही असा आहे। तर प्रथम दर्शनी तरी असंच त्याचं त्या ठिकाणी आपल्याला मीनिंग काढता येतो। तर बीकॉम पाहिजे आणि MSCIT पाहिजे। मग ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम हे मुक्त विद्यापीठातून झालेलं आहे, बरोबर, ओपन युनिव्हर्सिटीमधून झालं आहे, तर असे विद्यार्थी हे इलिजिबल आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर यस असं आहे। मुक्त विद्यापीठातून झालेलं असलं तरी सुद्धा ते विद्यार्थी ही परीक्षा द्यायला त्या ठिकाणी पात्र आहेत। फक्त जे विद्यापीठ आहे ते तुमचं कसं असलं पाहिजे? मान्यता प्राप्त असलं पाहिजे, अर्थात डुप्लिकेट युनिव्हर्सिटी नसली पाहिजे। तर मान्यता प्राप्त विद्यापीठ त्या ठिकाणी आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं YCMOU म्हणजेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीकॉम झालेलं असतं, जर ज्याला कोणाला डिस्टन्स करायचं असते तर ते सुद्धा पात्र आहेत आणि आपलं रेग्युलर जे आहेत तर ते सुद्धा पात्र आहेत, ठीक आहे। आता या ठिकाणी इतर जे काही विद्यार्थी आहेत जसं की BBAचे आहे, BBMचे आहेत, महावितरणमध्ये ते अलाउड होते, परंतु या ठिकाणी मित्रांनो ते विद्यार्थी त्या ठिकाणी अलाउड केलेले नाही आहेत। ओके, त्याच्यानंतर दुसरा त्या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही जी परीक्षा आहे, बरोबर, ही जी परीक्षा आहे मित्रांनो, ही परीक्षा इंग्रजीतून होणार आहे की मराठीमधून होणार आहे हा प्रश्न। जसं की नोटिफिकेशनमध्ये आपल्याला काहीच दिलेलं नाहीये। तर परवा दिवशी माझं त्या ठिकाणी महाट्रान्सकोच्या ऑफिसमध्ये बोलून झालं आणि त्यांना मी या संदर्भात विचारलं की जाहिरातीमध्ये असं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजेच परीक्षेचं माध्यम त्या ठिकाणी नमूद नाहीये, तर इंग्रजीसोबतच मराठीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पर्याय असतील का? तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी प्रथमदर्शनी बोलणं असं झालं की इंग्रजीतूनच करा म्हणून त्या ठिकाणी अभ्यास, परंतु नंतर परत मी त्यांना रिक्वेस्ट केली की ग्रामीण भागातले सुद्धा विद्यार्थी ज्यांचं की मराठी माध्यमातून त्या ठिकाणी शिक्षण झालेलं असतं तर अशा विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी अन्याय झाला नाही पाहिजे। सो त्याच्यामुळे हे जे काही माध्यम आहे ते तुम्ही इंग्रजीसोबतच मराठीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी द्यावं। आता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्या अधिकाऱ्यांकडून त्यासाठीचं सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल असं त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे, ठीक आहे। सो त्याच्यामुळे इंग्रजीसोबतच मराठीमध्ये सुद्धा ही परीक्षा
त्या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. परंतु असं असलं तरी सुद्धा जे आपलं प्रोफेशनल नॉलेज आहे ते तुम्ही मुख्यतः इंग्रजीमधूनच करण्याचा प्रयत्न करा, कारण मराठीपेक्षा इंग्रजीमध्ये जे काही टर्मिनॉलॉजी आहे जसं की ॲसेट्स, लायबिलिटीज, डेबिट, क्रेडिट, बरोबर. आता मराठीमध्ये हेच म्हणायचं झालं तर नावे, जमा, संपत्ती, ताळेबंद पत्रक, बरोबर, तेरीस पत्रक, याच्यापेक्षा इंग्लिशमधले शब्द आपल्याला लवकर त्या ठिकाणी म्हणजे फॅमिलियर होतात आणि आन्सर करताना सुद्धा ते बरं पडतं. म्हणून आणि दुसरी गोष्ट काय आहे की काही प्रश्न इंग्रजीमध्ये जो समजला नाही तो मराठीमध्ये आपण बघू शकतो. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आन्सर करू शकतो. तर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्या परीक्षेसाठीची जी काही लिंक आहे, बरोबर, तर त्यांनी असंही सांगितलं की लिंक तयार करण्याचं काम चालू आहे, URL लिंक, ज्याच्या माध्यमातून आपण ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी भरू शकणार आहोत. तर येत्या आठवड्याभरामध्ये त्या ठिकाणी सविस्तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. सो त्याच्यामुळे काही काळजी नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जे काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, ज्यामध्ये फायनान्स आणि अकाउंट्स केडरमध्ये आपल्याला माहिती आहे की असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया होणार आहे. आणि याच्यामध्ये अभ्यासक्रम जो आहे तो स्ट्रक्चर कॉमन आहे, बरोबर. तर काय काय याच्यामध्ये आहे, प्रोफेशनल नॉलेज आहे, जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज आहे. आता हे सगळं या सगळ्या परीक्षांसाठी कॉमन स्ट्रक्चर आहे. मात्र याचं जे काही त्या ठिकाणी काठिण्य पातळी आहे, ही काठिण्य पातळी थोडीशी त्या ठिकाणी हाय असू शकते. ठीक आहे, इझी, मॉडरेट आणि डिफिकल्ट अशा पद्धतीचे हे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीनं हा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे. ठीक आहे, तर 50 प्रश्न प्रोफेशनल नॉलेजवर आहे, रिझनिंगवर 40 प्रश्न आहेत, क्वांटवर 20 प्रश्न आहेत आणि मराठी लँग्वेजवर 20 प्रश्न आहेत. अशा पद्धतीनं एकूण असणार आहेत 130 प्रश्न 150 गुणांसाठी. आणि या 150 गुणांचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार आहे, कितीमध्ये होणार आहे, तर 100 गुणांमध्ये होणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अजून पुढे जाण्या अगोदर म्हणजे प्रोफेशनल नॉलेजमध्ये कोणते विषय किती मार्कांसाठी असणार आहे, तत्पूर्वी बॅचच्या संदर्भात एक माहिती तुम्हाला अपडेट या ठिकाणी देतोय मी की आपल्या त्या ठिकाणी ज्या काही बॅचेस आलेल्या आहेत, सुरू झालेल्या आहेत, ज्यामध्ये स्पेशल फक्त प्रोफेशनल नॉलेजची 110 मार्कांची बॅच आपल्याला त्या ठिकाणी जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. प्रवीण कड क्लासेस या नावाचं आपलं ॲप आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल ॲप तर ते डाउनलोड करा, रजिस्टर करा. ठीक आहे, फक्त प्रोफेशनल नॉलेजची जे असेल बॅच, तर याच्यामध्ये मित्रांनो 150+ व्हिडिओ लेक्चर आहे, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे. तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत. PYQचं ॲनालिसिस आहे, यासोबतच 2000+ MCQs या प्रश्नांचं सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ॲनालिसिस केलेलं आहे. हे 2000+. आता या बॅचमध्ये अजून आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी ॲड करणार आहोत, म्हणजे दोन्ही बॅचमध्ये ॲड करणार आहोत, जे की लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, तर कारण या परीक्षेचं या ठिकाणी सक्सेसचं त्या पाठीमागचं जे काही कारण आहे ते जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस असं आहे. परंतु डायरेक्ट MCQला जर कोणीही जायचं नाही आहे, जर तुमचा बेसिक अभ्यास नसेल तर पहिल्यांदा बेसिक त्या ठिकाणी तुमचं स्ट्रॉंग करा आणि त्याच्यानंतर MCQला तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, तर साधारणतः परीक्षेच्या शेवटच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त MCQच करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही हा सगळे थेरॉटिकल पार्ट चांगला तुमचा स्ट्रॉंग बनवा. यासोबतच मोफत टेस्ट सिरीज याच्यामध्ये आहेत, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 5 वेळा बघू शकता. बॅचची व्हॅलिडिटी ही 8 महिने आहे आणि इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतून आपण त्या ठिकाणी तुम्हाला टीच केलेलं आहे. तर या बॅचची फी फक्त 2400 रुपये अशी आहे. ठीक आहे, 110 मार्काची पूर्ण तयारी होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला या बॅचच्या सोबतच नॉन टेक्निकल सुद्धा पार्ट पाहिजे असेल, नॉन टेक्निकल म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी ग्रामर हे जर पाहिजे असेल तर हे 3 विषय दररोज लाईव्ह स्वरूपामध्ये रात्री 8:30 वाजेपासून त्या ठिकाणी सुरू होत आहे. आजपासून त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज ही बॅच कॉमन असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर क्वांट, रिझनिंग आणि मराठी हे सगळे विषय तुमचे कव्हर होतील 150 मार्कांसाठी. याची फीस 2999 रुपये आहे. होळी आणि रंगपंचमी म्हणजे धुलीवंदन
या निमित्तानं आपण या दोन्ही बॅचवर 10% एवढं त्या ठिकाणी डिस्काउंट ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर दोन्ही बॅचेसवर त्या ठिकाणी डिस्काउंट आहे. जी बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर त्या बॅचसाठी तुम्ही काय करायचं आहे, तर कुपन कोड वापरायचा आहे HOLI. ठीक आहे, होली 2025, होली 2025. ठीक आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा स्पेस वगैरे द्यायचं नाही आहे. HOLI 2025 हा कुपन कोड अप्लाय करा, 10% तुम्हाला ऑफ मिळेल. ही ऑफर फक्त आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी आहे. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ऑफरमध्ये बॅच पाहिजे असेल तर त्यांनी त्या ठिकाणी लगेच बॅच घ्यायची आहे. मित्रांनो, आता आपण बघूयात की प्रोफेशनल नॉलेज जे की आपल्याला 50 प्रश्न विचारण्यात येणार आहेत 110 मार्कांसाठी. तर ह्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये साधारणतः 50 प्रश्न आपल्याला जे विचारण्यात येणार आहे, तर याच्यामध्ये साधारणतः असं आपण एक अंदाज लावू शकतो की 40 प्रश्न हे आपल्याला थेरॉटिकल विचारणार आहे किंवा कन्सेप्च्युअल विचारणार आहेत, आणि एक साधारणतः 10 प्रश्न जे असतील ते 10 प्रश्न तुम्हाला प्रॉब्लेम ओरिएंटेड किंवा सम्स त्या ठिकाणी विचारतील. तर म्हणजे जास्तीत जास्त कन्सेप्च्युअल आणि थेरॉटिकल पार्ट तुमचा असणार आहे, ज्यामध्ये कोणकोणते विषय आहे बघा मित्रांनो. फायनान्शियल अकाउंटिंग बेसिक टू ॲडव्हान्स याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 50 प्रश्नांपैकी 12 प्रश्न विचारतील. हा एक अंदाज आहे, एक्सपेक्टेड आहे. याच्यामध्ये +-2चा फरक असू शकतो. ठीक आहे, तर एक अंदाज आहे आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण कोणत्या घटकावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. दुसरं मित्रांनो, कॉस्ट अकाउंटिंग हा विषय आहे. कॉस्ट अकाउंटिंगवर साधारणतः एक 8 प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग याच्यामध्ये थेरी प्लस सम्स विचारले जाऊ शकतात. कॉस्ट अकाउंटिंग हा सुद्धा विषय थेरी प्लस सम्स असा आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा, याच्यावर सुद्धा एखादा रेशिओ वगैरे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करा. ओके, तर फायनान्शियल मॅनेजमेंटवर 5 प्रश्न विचारले जातात. इन्कम टॅक्स अगेन हा विषय थेरी प्लस त्या ठिकाणी टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा आणखीन काय त्याच्यामध्ये. ठीक आहे, ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, 5 प्रश्न विचारले जाऊ शकतील. GST पूर्णतः थेरॉटिकल स्वरूपाचा विषय आहे. याच्यावर 4 प्रश्न साधारणतः 4 प्रश्न विचारले जातील. ऑडिटिंग पूर्णतः थेरॉटिकल आहे. याच्यावर सुद्धा 4 प्रश्न साधारणतः येण्याचा अंदाज आहे. बिझनेस लॉज पूर्णतः थेरॉटिकल, ज्याच्यामध्ये बरेचसे कायदे आहेत, परंतु मुख्यतः हे 3 कायदे करा. कंपनी ॲक्ट करा व्यवस्थित इन डिटेल, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट करा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट करा. साधारणतः 5 प्रश्न यावर त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, बँकिंग आणि फायनान्स, तर थोडंसं हा एक जे विद्यार्थी साधारणतः MPSCची किंवा बँकिंगची तयारी करतात, तर त्यांना हे बँकिंगच्या रिलेटेड जे काही जनरल अवेअरनेस आहे ते असतंच. समजा त्याचा काही विशेषत्वानं अभ्यास करण्याची गरज नाही आहे, बट तरी एकदा एक ओव्हरलुक करा. ठीक आहे, त्याच्या नोट्स आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर एक साधारणतः 2 ते 3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. बिझनेस इथिक्स आणि कम्युनिकेशन हा जो विषय आहे, तर हा पूर्णतः थेरॉटिकल आहे हा सुद्धा. तर 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, तर साधारणतः 1 ते 2 प्रश्न आला तर येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे विषय आपल्याला करायचे आहेत. आणि टोटल किती प्रश्न विचारणार आहेत? 50 प्रश्न विचारणार आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर काही प्रश्न जसं की 50 दुनी 100 होतात, बरोबर, पण ते 110 मार्कांसाठी आहे. काही प्रश्न मग जे प्रश्न म्हणजे अंदाज माझा असा आहे की जे प्रश्न त्या ठिकाणी सम्सचे विचारतील, बरोबर, किंवा प्रॅक्टिकलचे विचारतील, तर त्याला साधारणतः 2.5 मार्काचा एक प्रश्न असं त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतं. तर आपल्याला बघायचं आहे की कुठे कोणत्या विषयामध्ये सम्स किंवा प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, कॉस्ट अकाउंटिंगमध्ये, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये आणि इन्कम टॅक्समध्ये. ठीक आहे, तर हे 4 विषयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सम्स विचारले जाऊ शकतात. तर साधारणतः एक 5 ते 10 सम्स त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मॅक्झिमम पार्ट हा आपला त्या ठिकाणी कशाचा असणार आहे? कन्सेप्च्युअल आणि थेरॉटिकल असा असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमच्या अभ्यासाची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती ठरवायची आहे. ओके, तर याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये काय असणार आहे की तुमचं एखादा विषय अगदी स्ट्रॉंग आहे, फॉर एक्झाम्पल ऑडिटिंग अगदी स्ट्रॉंग आहे किंवा अकाउंटिंग स्ट्रॉंग आहे, परंतु कॉस्टिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट हा विषय अजून थोडासा प्रिपेअर करायचा आहे, तर त्याच्यामुळे तो विषय अगोदर घ्या. याच्यामध्ये जे विषय थोडेच झालेले आहे, जास्त प्रिपेअर करायचे बाकी आहेत, ते पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रिपेअर करा. ओके, सो आपल्या बॅचमध्ये आपण ऑलरेडी त्या ठिकाणी सगळे कंटेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बरीचशी अशी मेहनत घेऊन तुम्हाला क्वालिटीचं कंटेंट आणि तेही एक्झाम ओरिएंटेड कंटेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना बुक्स घ्यायचं असेल तर ते फ्युचर बुक सेंटर पुणे हे मुख्य वितरक आहेत. 9130332055 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरपोच पुस्तक त्या ठिकाणी मागवू शकता, मिळवू शकता. हे थेरॉटिकल बुक आहे आणि हे MCQचं बुक आहे. हे बुक पूर्णतः इंग्लिशमध्ये आहे आणि हे काही पार्ट इंग्लिशमध्ये आहे, अकाउंटिंग, कॉस्टिंग बरोबर, आणि काही पार्ट हा मराठीमध्ये सुद्धा आहे, जसं की त्या ठिकाणी ऑडिटिंग आहे, बिझनेस लॉ आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे. काही अडचण असेल बॅचच्या संदर्भात ओके किंवा अभ्यासाच्या संदर्भात तर तुम्ही 8788167249 या नंबरला मेसेज करा किंवा जास्तच काही तुम्हाला बोलायचं असेल, अर्जंट असेल तर तुम्ही कॉल केला तरी चालेल. ओके. तर हे आपले आतापर्यंतचे थोडक्यात काही सक्सेस स्टोरीज आहेत. नगर परिषदेमध्ये 100+ विद्यार्थी क्वालिफाईड झालेत, आज ते पदावर जॉईनसुद्धा आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्या अकाउंट्स विषयक परीक्षा झाल्या होत्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी महाराष्ट्रभर आपले जॉईन आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितलेल्या असेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर कुणाल सावंत यांनी महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स परीक्षेमध्ये संबंध महाराष्ट्रातून रँक 2 त्या ठिकाणी मिळवलेली आहे. तर शेवटी काय आहे मित्रांनो, की अभ्यास हा तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही जेवढे जास्तीत जास्त त्या ठिकाणी एफर्ट घ्याल तेवढं तुमचं त्या ठिकाणी सक्सेस असणार आहे. आपला जो क्लास आहे हा तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी आहे. तुम्हाला नेमकं काय कंटेंट वाचायचं आहे, कशावर जास्त भर द्यायचा आहे या संदर्भात आहे. शेवटी मेहनत ही तुमची स्वतःची असणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त मेहनत घ्या, जास्तीत जास्त अभ्यास करा. कारण सिलेबसचा जो काही आवाका आहे तो आवाका बराच मोठा आहे. ठीक आहे. सो आपण त्या पद्धतीनं तुम्हाला फक्त एक्झाम ओरिएंटेड काय आहे गरजेचं ते त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत त्या ठिकाणी दूर झाल्या असतील. अजूनही तुमच्या काही शंका असतील ज्या की माझ्याकडून सुटल्या असतील किंवा राहून गेल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या शंका विचारू शकता. तुमच्या शंकांचं नक्कीच त्या ठिकाणी निरसन केलं जाईल. तर इथं आपण थांबूयात. थँक्यू.